नमस्कार. काल एक तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला, मनाला खूप समाधान वाटलं. व्हिडिओ होता एक 93 वर्षाचे आजोबा आपल्या पत्नीला मंगळसूत्रातील वाटी आणि मणी घ्यायला एका ज्वेलर्समध्ये गेले होते. आजीही बरोबर होत्या. साधी माणसं होती ती, सर्वसामान्य. त्यांच्या कपड्यावरून त्या ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांना अगोदर वाटले की ते काहीतरी मागायला आलेत, पण नंतर त्यांना आजोबांनी सांगितले की माझ्या पत्नीला मंगळसूत्रातील एक वाटी आणि काही मणी घ्यायचे आहेत. त्यांनी आजोबांना वाटी दाखवली, पण सुट्टे मणी ज्वेलर्समध्ये नव्हते. तेवढ्यात आजोबांना एक मण्यांची माळ दिसली. त्यांना ती आवडली. तेवढ्यात त्या ज्वेलर्सचे मालक तेथे आले. आजी आणि आजोबांची त्यांनी विचारपूस केली. त्यांनाही आश्चर्य वाटले. या वयात आजोबा आजीसाठी सोनं खरेदी करायला आलेत. मालकांनी विचारलं, पैसे किती आणलेत? ते म्हणाले, एवढे आणलेत. काही नोटा त्यांनी त्यांच्या पुढे दिल्या. 1120 ते 40 रुपये होते. आजीनेही त्यांच्या पाकिटातील काही नोटा दिल्या. मालक म्हणाले, हे पैसे तुमच्याजवळ ठेवा आणि ही मंगळसूत्राची वाटी आणि माळ तुम्ही आजीला द्या. ते पाहून आजी आणि आजोबांना काही समजेना. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांना त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण झाली. तो त्यांना सोडून देवाघरी गेला होता. तो खूप चांगला होता असे ते सांगत होते. आजोबा माळकरी होते आणि योगायोग त्याच ज्वेलर्सच्या काउंटरवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. मालकांनी फ्रीमध्ये ते दागिने त्यांना दिल्यामुळे ते भारावून गेले. त्यांना काही समजेना. आजी आजोबांविषयी बोलायचं म्हटलं तर आजच्या काळात एवढी आपुलकी जिव्हाळा कुठे बघायला मिळतो, आणि ज्वेलर्सच्या मालकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज एवढी संवेदनशीलता कुठे बघायला मिळते. कोणी कोणाची मदत करत असेल तर त्या मदतीचा सुद्धा अर्थ वेगळा घेतला जातो. पण आजी आजोबांचा प्रामाणिकपणा, त्यांचं प्रेम, जिव्हाळा बघून मालकसुद्धा भारावून गेले आणि त्यांनी ती वाटी आणि ती माळ आजोबांना फ्रीमध्ये दिली. आजोबांच्या आणि आजीच्या समाधानासाठी त्यांच्याकडून 10-10 रुपये घेतले आणि हे मी जपून ठेवतो असं सांगितलं. दोघांनाही ज्वेलर्सचे मालक असतील किंवा आजी आजोबा असतील, त्या तिघांनाही विठ्ठल भेटल्याचा आनंद झाला. त्यांनी आजोबांना सांगितले, तुमच्या विठ्ठलाला सांगा या मुलाकडे लक्ष द्यायला. आजच्या काळात कोणी कोणाला एक पैसा सोडत नाही, कोणी कोणाला समजून घेत नाही. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहिला जातो. प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते. त्या काळात त्या तिघांना मिळालेलं समाधान किती मौल्यवान आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.